शुभ सकाळ. आता आम्ही पोचलो आहे उडुपीमध्ये, म्हणजे रात्रीच पोचलो होतो. आता चाललो आहे कृष्ण मंदिरावर दर्शन घेण्यासाठी. अगोदर नाश्ता करून घेऊ, मग त्यानंतर दर्शनाला जाऊ. चला, आणि दिवस 7वा आहे आपला. जर्नी खूप छान चालू आहे. यानंतर मग परत आपल्याला जायचं आहे मुर्डेश्वरला आणि त्यानंतर मग निघायचं आहे गोव्याला. पाय टिफिन उडुपीमध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहे नाश्ता करण्यासाठी. आणि बेस्ट ॲम्बियन्स आहे, तुम्हाला मी दाखवेल काही व्हिडिओज वगैरे त्याचे. आणि आम्हाला वेगळी कॉम्प्लिमेंटरी दिली त्यांनी. मस्त छान आहे, ॲम्बियन्स मस्त आहे इथला. पाटील भारी दिसतोय आणि हे पण भारी दिसतोय. मित्रांनो, आपला एक ट्रॅक सूटवर आहे. लुंग्या घालून रेडी झालोय आम्ही. मला घालायचं नव्हतं, कारण की आमचं चालू होतं की साऊथमध्ये आल्यानंतर लुंगी घालूनच मंदिरात जाऊ म्हटलं आपण. आता चाललोय आम्ही मंदिरात. कसा दिसतो काय माहिती. अन्ना, हाँ बोलो. ये क्या है? हे लुंगा आहे, लुंगा. लुंगा पॅन आहे, लुंगी नाही. लुंगा कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय. मग प्रश्न पडला, हे लोक पावलं कसं काढतात? एवढा पाऊल पुढे जात नाही. हा, त्याच्यामुळे ते अशी वरती उचलता वाटतं नाही चालताना. तेच वापरल्याशिवाय कळत नाही आपल्याला. पण मंदिर एक नंबर आहे भाई, एक नंबर मस्त. एकदम प्रसन्न वाटलं. नाही काय नाही अजून. नाही गोंगाट नाही काय नाही. आणि ते इथे ना श्री शिरूर ट्रस्ट म्हणून मंदिर, हां. ते विठ्ठलाचं मंदिर आहे. अच्छा, मोठे मंदिर विठ्ठलाचं. प्रॉपर एकदम मस्त आहे. मेन सिटीमध्ये आहे. आणि चंदनाचा वास येतो बघ. चंदनाचा वास मस्त गाणं. हा ना, जे आपण कामानितून बसले ते ना. इथे बरेचसे मठ आहेत महाराजांचे वेगवेगळे. तर ह्या साईडला पण आम्ही गेलो होतो. आता 3 मठ आहे. इकडे पण परत एक मठ आहे. परत इथं पण एक मठ आहे. तर इथंच मोठे मोठे संत लोक राहत आहेत आणि त्यांचे मठ आहेत. गेस्ट हाऊस पण आहे इथं राहण्यासाठी. आम्हाला काल काही मिळालं नाही, इथं सगळं फुल झालेलं आहे. ए 2 मिनटं इकडे. मयूरची लुंगी सुटलेली आहे. लुंगी सुटली माझी. बरं तरी मधनं घातले पॅन्ट. पॅन्ट घातली बरं का. असो, ज्याची गोष्ट ज्याला चालते नाही का. आपल्याला सवय नाही. चला फोटो घेऊ आपण. चला आता फोटो शिकतोय थोडासा. फोटोग्राफर मयूर दादा. बोलो. फोटोशूट चालू आहे. फोटोशूट बाप फोटो आलेले आहेत मित्रांनो. इंस्टाला जाऊन बघा. बरी येत आहे. वा, दिसणार अन्नच दिसत आहेत रे. काय शुभम. फोटो घे म्हणे. फोटो घे. ते गेंड्याचा फोटो घे पळत येताना. कुठं आलो आपण? ते गेंड्याचा फोटो घे रे पळत येताना. उडुपीला. कोणाचा फोटो घेऊ? गेंड्याचा. आपण उडुपीला आलोय आणि या ठिकाणी आपल्या पोरांना कुठेतरी गेंडा दिसलाय. तर बघूया आपण थोडा पुढे जाऊन बघू गेंडा कुठे कसा आहे काय. मयूर सेट
याला गेंडा दिसत होता कुठेतरी गेंडा, आणि त्याला माहितीच नाही व्हिडिओ चालू आहे. गेंड्याचा फोटो घ्या येत गेंडा कोण आहे? तुम्हाला कळाला मी पाहिजे काय बरं वाटलं नाही, मला माहिती कोण आहे. करून आपण मला माहिती कोण आहे. करून आपण दर्शन मस्त झालं आमचं. म्हणजे दर्शनाला मध्ये तर नाही गेलो कारण की खूप मोठी लाईन होती, पण बाहेरून एक विंडो आहे त्या ठिकाणी आम्ही दर्शन घेतलं. आणि आता वेळ झालेली आहे 11 वाजलेले आता. सो खूप लेट होणार आहे आम्हाला गोव्याला जात जात. आणि मुर्डेश्वरला पण थांबायचं आहे. आता बघू कसं मॅनेज करता येईल काय नाही. आणि आता चेकआउट आहे आमचा. सो बॅगा लोड करतो बाईकवर आणि लवकर निघावं लागेल आम्हाला. चला मी ट्राय करून पाहतो. मोठं घे. वा मला निघले का? हां मित्रांनो, आता आम्ही उडुपी सोडलं आहे आणि उडुपीमधलं जे कृष्ण मंदिर होतं त्यांचंही दर्शन मी सकाळी घेतलं. खूप मस्त झालं. आणि बाकी सर्व गोष्टी केल्या आम्ही. तुम्ही बघितलं असणार आम्ही लुंगी पण घातली होती, कारण की आपलं एक होतं की साऊथमध्ये गेल्यानंतर लुंगी वगैरे घालून फोटोज वगैरे घेऊन, आणि तो एक अनुभव पण नाही का कसा राहतो तो पण घेऊन म्हटलं तर मजा आली. आणि वाजलेत आता 11:30 टाईम झालेला आहे. सो इथून आता पोचायचं आपल्याला मुर्डेश्वरला. पहिला स्टॉप आपला मुर्डेश्वरला असेल आणि तो स्टॉप आपला आता किती किलोमीटर दाखवतो आहे? साधारण 102 किलोमीटर, म्हणजे 100 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. आणि त्यानंतर मग पुढे आपला जो स्टॉप आहे तो डायरेक्टली राहील गोव्याला. तर संध्याकाळपर्यंत आम्ही पोहोचू. नॉर्मल फुल कर दो. हाँ हम क्या, हम तो मुंबई से ऊटी से पूरा इधर आ रहे. मित्रांनो, आपली गाडी आतापर्यंत 1943 किलोमीटर झाली आहे. एक नंबर आहे भाई, काही विषय नाही. आणि ही बॅग अशी झाली मित्रांनो, एकदम टेकून तुम्ही आरामात बसू शकता मागे. कधी आमच्यासोबत राईडला आले ना तर प्रवीणच्या बाईकवर तुम्ही बसा, मजा येईल तुम्हाला. मस्त मोबाईल चालू शकताय, स्टोरी टाकू शकताय, पोस्ट करू शकताय तुम्ही. आपला सूरज तर मजा करतो मध्ये मध्ये. हा एकदम आरामात टेकून. सो दॅट तुम्ही कधी येणार असणार उडुपीला तर हे काही प्लेसेस आहेत फेवरेट, त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट द्या, मजा येईल तुम्हाला. आमचं कसं आहे आता पूर्ण घोड्यावर गममध्ये नाही का, म्हणजे गाडीवर जायचं आहे आपल्याला, लॉंग डिस्टन्स कवर करायचं आहे. तर ह्या गोष्टी इतक्या शक्य नाही, जेवढं होईल तेवढं आम्ही करतो आहे. जसं की ते मेन देवस्थान होतं कृष्ण मंदिर, तर ते केलं आम्ही. आणि त्यानंतर कधी इन फ्युचर आम्ही आलो कधी कारने नाही तर ट्रेनने नाही तर फ्लाईटने, तेव्हा आम्ही ह्या गोष्टी पूर्ण कवर करू. आता जेवढं शक्य आहे तेवढं कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मजा येते मित्रांनो, कारण की जो रस्ता आहे तो खूपच छान आहे गाडी चालवायला, त्यामुळे मजा येते. बघा मित्रांनो, इकडनं 2 नद्या आहेत आणि एका नदीला मिळते ती, आणि पुढे पण नाही का खूप साऱ्या खाड्या दिसत आहेत. कोणती नदी आहे? चक्रा आणि कुन्निका. अच्छा, 2 नद्या मिक्स होत आहे ना, संगम आहे त्यांचा राईट साईडला.
अरे स्लो डाऊन स्लो डाऊन. समुद्र वा भाई साहब खतरनाक खतरनाक. कोस्टल राईडला लागलोय मित्रांनो. समुद्र. आता मस्त छान फोटो घेऊ आणि आता आपल्याला हा कंटिन्यू ठेवायचा रस्ता मुर्डेश्वर पर्यंत, गोव्यापर्यंत सुद्धा. इतक्या दिवसानंतर समुद्र बघितला आहे ना. सगळे माउंटेन बघत होते इतक्या दिवसापासून, बट आज पाणी बघतोय आम्ही. मजा, ही वेगळीच मजा आहे. आज डोंगरच डोंगर होते कालपासून आहे ना. आज पाणीच पाणी पूर्ण जिथपर्यंत नजर पोहोचल तिथपर्यंत पाणी दिसतं, हो ना. तिच्यापर्यंत. आणि आपण जे बघितलं इथं उटीला आणि कुनूरला, आपण आपली नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आपल्याला आहे ना नारळाची शेती आणि त्यानंतर माउंटेन, त्यानंतर चहाची शेती एवढं दिसत होतं. आणि आता बघा पण हे बीचेस एकदम क्लीन आहे. क्लीन आहे ना. बीचेस क्लीन आहे. बघू अजून पुढे. आता पुढे दिसतील आपल्याला. इथं सुरुवात आहे. हा. चला आता पुढे जाऊ आपण. पोरगी नाही होती ती, पोरग होत. आता इकडं राईट साईडला कोलुरू एक रिव्हर आहे, नदी आहे आणि साईडला बीच. आता नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही इकडची ट्रिप करू तेव्हा आम्ही ड्रोन नक्की आणू. ड्रोन होता बट तो काही कारणास्तव आम्ही काही आणला नाही. बट स्टील तुम्हाला हे जेवढं दिसतंय तेवढं छान आहे आणि आम्हाला पण दिसतंय ना, मजा येते बरं का. भारी आहे भारी. आणि हे असं प्रॉपर नाही का दगडांनी करून ठेवलेलं आहे सर्कलमध्ये, सीमध्ये. इथून 50 किलोमीटर अजून मुर्डेश्वर राहिलेलं आहे. आपल्याला थोडेसे पुढे गेल्यानंतर आपल्याला अशीच मस्त समुद्रात दिसणार महादेवाची मूर्ती. टुरिस्ट लोक आलेले आहेत. आणि गरमी, यार या गरमीमध्ये काय माहिती, खतरनाक गरमी आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा राईड करत असणार ना तेव्हा काही गोष्टींची काळजी घ्या. जसं की आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आम्ही ज्या वस्तू कॅरी केलेल्या आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की गरजेच्या वस्तू जास्त घ्या. जसं की आम्ही आता राईडला फर्स्ट टाईम निघालो आहे, म्हणजे याच्या आधी गेलेलो आहे बट ही सगळ्यात मोठी राईड होती. तर त्याच्यासाठी आम्ही ना खूप सारे कपडे घेतले नाही का. की कपडे म्हणजे 4-4, 5-5 जीन्स घेतल्या, त्यानंतर खूप सारे शर्ट्स घेतले. तर हे एवढं वर्थ नाही आहे, कारण की तुम्ही कंटिन्यू राईड करताना ह्या गोष्टी नाही करू शकत. आणि हां, तुमचे दिवस कमी आहेत आणि तुमचं डेस्टिनेशनचा जो डिस्टन्स आहे तो खूप जास्त आहे आणि तुम्ही प्लॅन करताय की आजचा दिवस स्टे करू आणि उद्या थोडंसं हाफ डेमध्ये हे कवर करू ते कवर करू. सो दॅट हे नाही होणार एवढं. तर जास्त कपडे नका कॅरी करू. नंतर मूव असतो, तर कुठे आपल्याला सूज वगैरे आली कुठं मानेला नाही का, जास्त करून पाठ आणि मान जाम होते, तर तिथं मूव वगैरे मारून घेत जा रात्री झोपताना. आणि पाणी जास्त पित राहा, हायड्रेट ठेवा बॉडी. त्यानंतर गरजेच्या वस्तू म्हणजे जसं की आपली टँक बॅग, ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. टँक बॅग असलीच पाहिजे तुमच्याकडे. हिच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही ठेवू शकता. जेव्हा आपण राईड करतो ना तर कुठेही थांबलो ना तर आपलं मेन म्हणजे की असते गाडीची, त्यानंतर हँड ग्लोव्ज आणि मोबाईल आणि तुमचा जो कॅमेरा वगैरे असला तर तो एक असतो. या गोष्टी 3-4 गोष्टी आहेत. या तुम्हाला ठेवण्यासाठी कुठेतरी जागा पाहिजे, तर ही जागा बेस्ट आहे तुम्हाला टँक बॅग. तर हिच्यात तुम्ही ठेवू शकता. कोणत्याही कंपनीच्या घ्या. आजकाल मार्केटमध्ये खूप साऱ्या टँक बॅग आलेल्या आहेत वेगवेगळ्या कंपनीच्या. तर त्याच्यामध्ये आता मी स्कॅलाची घेतलेली, आत्ताच लॉन्च झाली ही आणि छान आहे, मस्त आहे, कॉम्पॅक्ट आहे, हँडी आहे. आणि तुम्ही त्यानंतर रायनॉकची आहे, विंटराची आहे, खूप साऱ्या आहेत. तर त्या घेऊ शकता तुम्ही. किती सारे लावले आहेत, पाठीमागे पण लावलेलेच होते, प्रत्येक पोलला लावलेले आहेत. ए बॅरिकेड बॅरिकेड, स्लो डाऊन. आमचा टोनच तसा होऊन गेला आहे कर्नाटक तामिळनाडू म्हणून फिरून. एकमेकांशी आम्ही ह्याच टोनमध्ये बोलतोय.
चला गावातनं जातोय हा रस्ता तर हे बरोबर चाललो आहे ना आपण. हां बरोबर आहे, मुर्डेश्वर रोड म्हटलेलं आहे. कारण की अशी काही छोटी छोटी दुकानं आणि रस्ता छोटा बघितला ना थोडा प्रश्न पडतो की अरे हाच असेल की काय मुर्डेश्वरला रस्ता जाणारा. हळूया पुढून ट्रक येते. वेळात आपल्याला महादेवाचं दर्शन होईल आणि पोचलेलो आहे आपण. आपला मॅप पण एंड झालेला आहे. बट आता बघू पुढे जाऊन हा गल्ली बोळ्यातनं रस्ता तिकडं समुद्राकडे नेतोय आपल्याला. गाडी पार करायची. इथल्या लोकल लोकांनी सांगितले की डायरेक्टली आज जा म्हणे तुम्ही, मध्येच जावं लागेल. इथं म्हटलेलं आहे नो पार्किंग. मध्ये आहे गाड्या लावलेल्या आहेत. चला हां बट ठीक आहे. सामान तर आता टँक बॅग काढावं लागेल, टेल बॅग राहू द्यावं लागेल. चलो 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 पब्लिक चलो, अंकल जी निकलो. पे पार्किंग का माहीत नाही यार. काय दिसतंय मित्रांनो समोर बघा ना, मंदिर किती मोठे आहे. त्याचे किती फ्लोअर असतील काय माहिती. आज खूप गर्दी आहे, खूपच गर्दी आहे. आज वीकडे आहे तरी पण इतकी गर्दी आहे. लोकांच्या दिसत आहेत, बाईक रायडर लोक पण आहेत. मित्रांनो हे बघितलं का, किती मोठं मंदिर आहे आणि लोक इथं बसलेले आहेत. दर्शन हां 3 ते 5 आहे. अच्छा टायमिंग आहे बघा. लोक कसे बसलेले आहेत इथं. 3 ते 5 दर्शनाचा टाईम आहे. सगळे लोक इथं बसलेले आहेत. आता आम्हाला तो वेळ नाही आहे. बाहेरून दर्शन घेऊन शंकराची मूर्ती बघू आणि परत आपल्या पुढच्या प्रवासाला स्टार्ट करावं लागेल आपल्याला. हे असं असतं रायडर लोकांचं. हे आता कळतं आहे मला, कारण की आपल्या ज्या प्लॅनमध्ये असतं त्या सगळ्या गोष्टी पण इतका टाईम नाही देता येत आपल्याला. समोर बघा मित्रांनो, दिसत आहेत ना शंकर भगवान. काम चालू आहे. वरती पण जायला आपल्याला नाही मिळणार कारण की इथूनच वरती जाता येईल. त्यामुळे आता ही जेवढी जागा आहे ही आपल्याकडे आहे. एवढ्या जागेमध्ये आपल्याला फिरता येईल. ठीक आहे, बॅड लक आपलं. बट नेक्स्ट टाईम आपण परत येऊ आणि तेव्हा दर्शन करू. आता आपल्याला जायचं आहे गोव्याला. इथले मी काही फोटोज वगैरे घेतो. आणि आकाश बघा ना यार, काय निळशार दिसतंय. वरती मस्त सफेद ढगं. ठीक आहे, काय आता नाही का, इथलं फिरून घेऊ. हां इथलं फिरून घेऊ कारण 3 वाजता दर्शन आहे आपल्याला. नाही आणि कसं आहे ते, ही एंट्री आहे आणि याच्यातनं एंट्री केल्यानंतर मग पुढे मंदिर, हां मेन मंदिर ते आहे. त्यानंतर मग शंकर भगवानाकडे जाता येतं. हे शक्य नाही आमच्याकडनं आता 3 वाजता, की आता वाजले आहेत 2:25. निघावं लागेल आपल्याला कारण की इथून आपल्याला दूर जायचं. 200-250 किलोमीटर जायचं आहे आता. आणि संध्याकाळी लेट नाही व्हायचं कारण की रोज आम्ही संध्याकाळी लेट होतो आहे. झोप होत नाही. हां सुरुवात तिकडे काय करतो. ठीक आहे, झोप होत नाही मेन म्हणजे. आम्हाला गोव्यात जाऊन झोपायचं आहे मित्रांनो बस. या साईडने जाता येतं आपल्याला दर्शनाला महादेवाच्या मूर्तीजवळ. इकडे चाललो आता. मागचे 5 दिवस दादा ते भेटले. आणि कुठले असणार? ओके, मी तर आहे तसा भुसावळचा. नुकताच आता ब्लॉगिंग सुरू केलंय. बघू टाकूया आपण युट्यूबला व्हिडिओ. स्टार्टअपच त्याचा पण. ओके हां, तू मराठीमध्ये करतोय? मराठी हिंदी करणार आहे. हां हिंदीमध्ये करणार आहे. अच्छा. सही आहे. तर त्यांनी आपली गाडी बघितली MH19, तर त्यांनाही बरं वाटलं. गाव आले सेम बॅग आहे माझ्याकडे, व्हाईट आहे ना.
मी म्हटलं इतक्या लोड घेऊन कुठं कसं फिरायचं, सामान टाकला इथे हायवेला हॉटेल घेतलं. मुर्डेश्वर थोडं 5-10 किलोमीटर समोर. मग उद्या उडुपीला सकाळी निघू. चांगलं आहे. उडुपीला तुम्हाला मस्त दर्शनाला सकाळी लवकर जा, कृष्ण मंदिर वगैरे, आणि बीच साईडला पण मजा येईल तुम्हाला. उडुपीला स्टे करणार आहे. हां तिथं स्टे करा, दुसऱ्या दिवशी एकदम चला दादा, भेटू नक्कीच नक्कीच. हे शुअर शुअर शुअर. चला बाय बाय बाय. हॅपी जर्नी. हो हो. मुर्डेश्वरवरनं निघालो आहे आता आम्ही. मंदिर 3 वाजता ओपन होतं, बट 3-3:30लाच निघालो आम्ही. बट मध्ये जात जात वेळ लागला असता, त्यामुळे इथून लवकर निघावं लागेल आम्हाला. आणि दर्शन बाहेरनंच घेतलं. आता पोचायचं यार गोव्याला. शपथ इथं आहे की नाही. हां, जनार्दन व्हेज म्हटलेलं आहे. जेवण करून घेऊ आता इथं. चला रे पोरांनो, लवकर या. आत्ताच आम्ही मुर्डेश्वरवरनं आलो आणि जेवायला थांबलो. तर आम्ही ज्या हॉटेलला थांबलो ते आहे मराठी लोक. तर एवढी आम्ही कर्नाटक, त्यानंतर तमिळनाडू, केरला पूर्ण केलं कवर. आणि पहिलीच हॉटेल आता आम्हाला लागली मराठी लोकांची. इतकं भारी वाटतं आहे. त्या मावशीने आमच्याशी गप्पा मारल्या, बरं वाटलं. आणि मागवलं आहे, काय मागवलं आपण? ही नॉर्थ थाली. नॉर्थ थाली आहे. त्याच्यामध्ये शेवभाजी आहे, अच्छा. छोले आहे, पनीर आहे, 2 टाईपचे राईस आहे, स्वीट आहे, कोशिंबीर आहे, दही. चला बाई, तोडू आता. सूरजने चायनीज थाली मागवली आहे. केवढी आली? सगळ्यांसाठी मागवली होती मी, एकटाच नाही खाणार. तसं असं होतं, सांगा मी एकटाच खातो. समोर कावर घेऊन म्हटलं. एक्सक्यूज मी, 4 DJ 4. लेमन ज्यूस ऑर्डर केलं आहे आणि त्याचा ग्लास बघा केवढा आहे. मस्त आहे. झालं आमचं. आणि संध्याकाळचे 5 वाजता आहे. दुपारचं जेवण आत्ता करतो आम्ही. बट ठीक आहे, कारण की मागे थांबलो होतो मुर्डेश्वरला, तिथं वेळ गेला. त्यानंतर सकाळी नाश्ता केला होता आणि आता निघायचं आहे 176 किलोमीटर गोवा. आणि आपण आता आहे NH66ला. लवकर पोहोचू. आणि एक छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, की गोकर्णाला थांबायचं होतं जाताना, बट आता नाही थांबता येणार, कारण की थांबलो तर लेट होईल. आणि आम्ही जे एअरबीएन बुक केलेलं आहे तर तिथं पण लेट होईल आम्हाला. या राईडमध्ये आता हे स्किप करतो आहे लोकेशन गोकर्णाचं. नेक्स्ट टाईम कधी येऊ तर आपण स्पेशली गोकर्णाला येऊ. गोकर्णाला तर असंही फक्त बीच वगैरे बघायचं होतं, सो दॅट आता ते स्किप केल्यानंतर मग पुढे आपला थोडाच टाईम स्पेंड होईल. आणि गेल्यानंतर मस्त झोपायचं यार. सो ही गर्दी याच्यासाठी की लेफ्ट साईडला गोकर्ण बीच आहे. या बीचसाठी खूप गर्दी होते लोकांची. इको बीच आहे ना. नेक्स्ट टाइम आपण जेव्हा येऊ स्पेशली गोकर्णासाठी तेव्हा करू आपण गोकर्णे. हा पुढे दिसतोय तो गोकर्णाचाच बीच आहे. पुढे गेल्यानंतर काय भारी दिसतंय, असं फील होतंय आता गोव्यात आल्यासारखं. का रे पोरांनो, मस्त. ग्रीनरी ग्रीनरी आहे सगळीकडे.
आता येऊन पोचलो आपण होन्नावर या गावाला. आता इथून आहे 162 किलोमीटर गोवा. सगळे टुरिस्ट लोक दिसत आहेत साईडला, कारण की बीच शेजारी आहे आणि खूप सुंदर असा बीचेस आहे. सुंदर असा बीच आहे इथं. इको बीच म्हटलं जातं. होलीगड्डे टोल प्लाझा. चला परत एक टोल लागला आपल्याला. नाही टोल लागतात बरं का आपल्या गाडीला. टोलमध्येच पैसे गेले आपले. काय करतो आता आम्ही गोव्या साईडला चाललो आहे ना, तर रस्त्याने आम्हाला दुकानांच्या किंवा ज्या हॉटेलच्या ज्या पाट्या आहेत, बॅनर्स आहेत, त्यांच्या आता आहे ना 2 नावं दिसतात. एक इंग्लिशमध्ये आणि एक त्यांच्या लँग्वेजमध्ये, आणि त्यानंतर एक परत हिंदीमध्ये पण दिसत आहे. आता हा एक फरक आम्हाला कळाला इथला. हा मिडलचा पोर्शन म्हणजे उडुपीच्या पुढचा, उडुपी म्हणू शकतो, त्यानंतर मुर्डेश्वर, गोकर्णे या पोर्शनमध्ये. कॉफीची पुडी घेतो. थोडीशी झोप लागायला लागली, म्हटलं कॉफी खाऊन झोप उडेल. आता गुगल मॅपमध्ये असा स्ट्रेट रस्ता दाखवतोय आणि समोर बघा काम चालू आहे, काम. लवकरच काही दिवसात हा रस्ता स्ट्रेट जाईल. आता बायपास आहे. पोपट झाला आहे आपला. गुगल बाय पण कधी कधी आहे ना काही दाखवते बरं का. पुढे जाऊन आता आपण आहे ना असा मधल्या रस्त्याला लागणार आहे, कारण की हा बऱ्यापैकी रस्त्याचं काम चालू आहे इथं. हा पूर्ण घाट कोरला जाईल, वरतून असा नेला जाईल तो साईडने. पण यार यालाच केला पाहिजे, कशाला या घाटांना तोडताय काय माहिती. यालाच थोडा एक्सटेंड केला तर होऊन जाईल ना. इथून आता हुबळी आहे 135 किलोमीटर. कळालं का तुम्हाला? पूर्ण हुबळीवरनं आपण असा सर्कल मारून आता परत हुबळी जवळ येतोय. इकडे मागे लेफ्ट साईडला एक रस्ता होता हुबळीला जाण्यासाठी. आपल्याला हुबळीला नाही जायचं आहे, आपल्याला डायरेक्टली गोवा जायचं आहे. बट बघा ना पूर्ण एक सर्कल मारला आपण प्रॉपर. कारवार मित्रांनो, कारवार सिटी माहिती आहे ना तुम्हाला? कारवार गाव. अरे कारवार मूवी यार, तुम्ही बघा, एक नंबर मूवी आहे बघा. पुढे कारवार रोड आहे हा मित्रांनो, आणि छोटासा घाट आहे. आणि लेफ्ट साईडला बघा तुम्ही मस्त वातावरण झालेलं आहे. आणि राईट साईडला डोंगर आहे. हा भारीच खूप दगड आहे तिकडे. काम चालू आहे रस्त्यांचं. कारवान. रस्ता खराब आहे, हळू या रे पोरांनो. कार्यक्रम आहे इथं. अरे इकडचे गाणे ऐकले का? आता नॉर्मल मराठी गाणे चालू झाले. मित्रांनो चांगली रात्र झाली आता, आणि हा सिंगल वे आहे. खूप जपून चालावं लागतंय आम्हाला. लवकरच पोहोचू आपण. आता गेल्यानंतर मी तुम्हाला रूम टूर वगैरे देईल आणि लवकर झोपणार आहे. सकाळी लेट उठू आम्ही मस्त शांततेत. आता काही नाही, कुठं फक्त घरीच जायचं आहे परवा. त्यामुळे चिल आउट आणि गोवा फिरायचं आपल्याला. चला पहिलाच टनल लागलेला एवढ्या राईड नंतर आपल्याला.
हाँ चलो टनल भी दिख गया अपने को राइड में अभी. चलो टनल भी मिल गया अपने को राइड में अभी. कोणता आहे बट याचं नाव काय आहे रे टनलचं? जीए पासिंग. मित्रांनो कारवारला पोहोचलो आहे आणि 2 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला बीच दिसतोय. लोक मस्त गेलेले आहेत बीचला. इकडं खाऊ गल्ली दिसते, लोकांची वर्दळ चालू आहे मस्त. आपण लवकरच पोहोचू आता. अरे 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 पोरांनो मागे थांबलो तुम्ही. आलोच मी. ए पोरांनो हॅलो 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 पोरांनो. येतो का आवाज? आवाज येतो का माझा? आता उद्या आणि परवा 2 दिवस आम्ही गोव्यामध्ये चिल आउट करणार आहे आणि कुठं कुठं फिरतो आता काहीच माहीत नाही आम्हाला. आता गेल्यानंतर आम्ही पूर्ण डिसाईड करू की कुठं काय जायचं, कोणत्या बीचला. आणि मी तुम्हाला गेल्यानंतर होम टूर देतो. मे बी बॅक साईडला आहे. ह्या बिल्डिंगमध्ये का ह्या बिल्डिंगमध्ये माहीत नाही. आता कुठंतरी एअरबीएन बुक केलेली आहे. कॉल करतो ओनरला. एक जण म्हणत होता प्रत्येक रूमला एसी असतं. कुठे एसी? हा एसी आहे. मित्रांनो पोहोचलोय आम्ही गोव्यामध्ये फायनली. आणि एसी नाही आमच्या या रूमला. रूम छान आहे, चांगला आहे. चांगली भेटली असते. चांगली भेटली असती पण ऑर्गनायझर नाही. काय रे काय झालं? कोणी बुक केली होती? सजेशन इतर बाबूचं होतं. हां. तर त्याला कॉन्टॅक्ट करू शकतो. तुम्हाला त्याचा नंबर देतो. यायचा इथल्या जाऊ दे. हां बाथरूम चांगलं आहे काही असो. बाथरूम हा इकडचा सूरजन त्यांचा रूम आहे. हे ते हँगर दे ना. ए 2-3 लागत आहे जॅकेट लावायला. आणि परत हा प्रवीण आणि माझा रूम आहे. बाथरूम मस्त इकडचाही मोठा आहे. ठीक आहे काही असो, वेळेला केळं म्हणू शकतो आपण. आणि आता 2 दिवस चिल आउट करायचं आहे गोव्यामध्ये. झालं मित्रांनो पूर्ण जे 10 दिवसाचं आमचं शेड्यूल होतं ते परिपूर्ण झालं. आणि राईडमध्ये कोणाला काही त्रास नाही झाला. फक्त शुभमच्या गाडीचं जे ब्रेक पॅड गेले होते ते आम्ही कोइंबतूरला चेंज केले होते, तुम्ही बघितलं असणार. तर सगळं ओके आहे आतापर्यंत तरी. हां आणि उद्या परवा आम्ही आता गोवा फिरू, कोणते बीच फिरू अजून माहीत नाही. आणि मग आपला पुढचा जर्नी परत रिटर्न टू मुंबई आणि पुणे. चला भेटू उद्या. बाय.